राष्ट्रपतींच्या हस्ते प्रतिष्ठित स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांचं वितरण. महाराष्ट्रातल्या मीरा भाईंदर, कराड, नवी मुंबईसह एकूण 10 शहरांना विविध श्रेणीत बहुमान. प्राचीन काळापासूनच स्वच्छता भारताच्या संस्कृती आणि आध्यात्मिक जाणीवेच्या केंद्रस्थानी. स्वच्छतेच्या देशव्यापी महायज्ञात सर्वांचं योगदान लाभल्याचे राष्ट्रपतींचे गौरवोद्गार. राज्यात आमिष दाखवून आणि बळजबरीनं धर्मांतर करण्याच्या प्रयत्नांना आळा घालण्याच्या नव्या तरतुदी आणून कायदा कडक करणार. मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा. मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसांना महायुती सरकार मुंबईत परत आणत आहे असं सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधानसभेत विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर. राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक पदांची पदोन्नतीद्वारे होणारी पुढील भरती 100% जवानांमधून करणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती. राज्यात येत्या 5 वर्षात ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या नावे विज्ञान आणि नाविन्यता उपक्रम केंद्र सुरू करणार असल्याची तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांची घोषणा. दहीहंडी उत्सव काळात राज्यातल्या 1.5 लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे क्रीडा विभागाला निर्देश. मुंबईतल्या मिठी नदीतला गाळ भ्रष्टाचार प्रकरणी SIT तपासाची व्याप्ती वाढवणार. 2006 पासून चौकशी करायच्या देणार सूचना. मंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेत माहिती. विधिमंडळ अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू करताना राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवर विरोधकांची टीका. हनी ट्रॅप प्रकरणांबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप. विधिमंडळ परिसरात आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली हाणामारीची घटना अत्यंत निंदनीय असून त्यावर कठोर कारवाई व्हावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आणि नाशिक जिल्ह्यात वणी दिंडोरी मार्गावर दुचाकी आणि एका वाहनातल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात एका बालकासह 7 जणांचा मृत्यू, 2 जखमी. नमस्कार.